माझ्या सासूने माझ्यावरती केली करणी. नक्की मला कळतच नाही मी सासूबाईचं काय बिघडवलंय ते. आता तुम्ही म्हणता ते कसं काय? थांबा सांगते. पण हे घरातलं काम आवरता जीव निसता नकोसा झाला होता. पण तरी म्हटलं आता आपल्याशिवाय घरातलं काम करणार तरी कोण? म्हणून घरातलं पहिलं काम आवरायला घेतलं. आणि थंडी तर काय खूपच पडलेली आहे थंडी. किती गारठा, जसं काय घरामध्ये घराच्या बाहेर निघलं की एसीच लावल्यासारखं फील होतं किंवा काश्मीरमध्ये गेल्यासारखंच फील व्हायला लागलं. आणि पहिला घरातला झाडू मारून घेतला. मला एक कमेंट पण आली होती की ताई कानाकोपऱ्यातनं झाडू मारून घेत जा. हो गं राणी, मी कानाकोपऱ्यातनं झाडू मारून घेते, कारण मला स्वच्छता आवडते. मला घाण आवडत नाही. घाण जर घर असलं ना तर मला स्वतःला खूप असं घाण वाटतं. म्हणजे असं काहीतरी आपलं राहून गेले असं म्हणजे अस्वच्छ वाटतं असं एक प्रकारे. मग काय घरातला सगळा राडा वगैरे आवरून घेतला, सगळं सफाई करून घेतली, स्वच्छता करून घेतलं घर सगळं. आणि एवढे दमून गेले होते ना, काम आवरता झाडू मारलं ना तरी जीव गेल्यासारखा होतो. आणि ह्या पिशव्या येतात, तुम्ही म्हणता ना आता ह्या पिशव्याचं काय करायला लागली तू, तर ह्या पिशव्या ना मी दळण आणण्यासाठी वापरते. आणि म्हणजे एकदमच आणून ठेवायचं दळण, महिन्याभराला लागेल एवढं इतकं. आणि बघा ना, पोरं खाऊन काय डबा घेतात खायला पण तसंच ठेवून जातात. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं ना राडा होऊन जातो. आणि भांड्याचा तर काय ढिगच पडला होता. तर तुम्ही म्हणता हे कानटोपी काय घातली आहे. मला बऱ्याच जणी बायका पण खाली गेल्या म्हणजे सोसायटीमध्ये म्हटल्या की बाळातीन झाल्या आणि बाळातीन झाल्यात का तुम्ही. मग त्याच्यामुळं एवढी मस्त कानटोपी होती ना, मला ती आवडायची. पण त्यासाठी मग मी हे आणलं आणि हे घातलं, म्हणजे असं कानामध्ये हवा जाऊ नये म्हणून. आणि बाळंतपणात जर का आपण काळजी नाही घेतली तर कानात हवा मग आता ह्यात वयातनं त्रास होतो. आणि मग त्याच्यामुळं. आणि बाकीच्या तर बघा हे घरातले. आणि भांड्याचा जर ढेगा असा पडला होता ना, कंटाळा आला होता, म्हणजे तसंच ठेवून दिले होते. पण म्हणलं ठेवून तर आपल्यालाच कामं करायची आहेत, कोण आपलं दुसरं येणार नाही करू लागायला. त्याच्यामुळं तर हे तर आपल्यालाच करायचं आहे, म्हणजे रोज मडत त्याला कोण रडं असं म्हटल्यासारखं. मग हे काय भांडे घासून घेतली सगळी. आणि एक एक भांडं म्हणजे मला हे बघा कुकर मी एवढ्या आवडीने आणला ना, पण त्याच्यामध्ये ना पावशेर किंवा आत पावभरच एवढं असं शिजून निघतं आणि बाहेर, नाही तर फसफसून पाणी बाहेर येतं. आणि मस्तपैकी हा घासून घेतला. मला कुकर खूप आवडतं, म्हणजे एकदम छोटा आहे हा. माझ्याकडे तसे 2-3 आहेत पण ते खराब झालेले आहेत, मग हाच मी यूज करते. कधीमध्ये कडधान्य शिजवायला बरा पडतो हा मला. आणि माझ्याकडे अशी तवली आहे छोटीशी, म्हणजे मी ती दूध तापवण्यासाठी, आणि खूप आवडीने मी घेतली होती ती तवली. आणि मी ती वापरण्यासाठी हे करते, दूध तापवण्यासाठी. आणि तुम्ही म्हणता की आता तुझ्या सासून तुझ्यावर करणी कशी काय केली काय माहिती. त्यांची माझी भांडणं जरी झाली ना तर मीच त्यांच्या पुढं करते की जेवल्या का खावल्या का, म्हणजे माझं फोन वगैरे करणं चालूच असतं त्यांना. आणि करणं वगैरे असं काही नाही आहे, मजेत बोलले होते मी. सबस्क्राईब करा नक्की मला.